वृद्धाश्रमामध्ये टाकलेली आई. मुलगा म्हणतो, आई इथे सही कर. तो हात थरथरत कागद तिच्या समोर धरतो आणि ती मात्र हसत होती, कारण तिला काहीच माहिती नव्हतं की पुढे काय होणार आहे. कारण तिला वाटत होतं हा कागद म्हणजे तिच्या नवीन घराचा फॉर्म आहे. पण खरं काय होतं माहीत आहे, ते ज्यावेळेस त्याला कळलं ना, तेव्हा खूप उशीर झाला होता. एके दिवशी हलका पाऊस पडत होता. वृद्धाश्रमाच्या बाहेर एक जुनी पिवळी लाईट चमकत होती. गेटजवळ एक ऑटो थांबला होता. ऑटोमधून एक बाई उतरते. साधी साडी, केस पांढरे झालेले, चेहऱ्यावर थकवा, डोक्यावरती एक गाठुडं होतं. तिचे कपडे होते, पण डोळ्यामध्ये प्रेम अजूनही जिवंत होते बरं का. ती म्हणजे सुमन, एका मुलाची आई होती. त्या रिक्षामधून तिचा मुलगा पण उतरतो. त्याचं नाव होतं अमित. तो अमित म्हणतो, आई जपून उतर. तो हात देतो आणि ती आई म्हातारी हसते. ती म्हणते, अरे बाळा, अरे मी अजून म्हातारी झालेली नाही आहे. पण तिच्या चालण्यात कमजोरी स्पष्ट दिसत होती. आई आजूबाजूला बघते आणि म्हणते, अमित हे हॉस्पिटल आहे का रे बाळा? तो नजर चुकवतो, कारण त्याला माहीत होतं तो कुठे घेऊन आलाय ते. तो अडकळतो आणि म्हणतो, हो म्हणजे थोडं हे केअर सेंटर आहे. ती निरागसपणे म्हणते, छान आहे, तू किती काळजी घेतोस रे माझी. शेवटी तू नग म्हटलं तरीही तू मला दवाखान्यामध्ये घेऊन आलास. तिला वाटत होतं की माझ्या मुलाने मला दवाखान्यामध्ये घेऊन आले, परंतु सत्य काही वेगळंच होतं बरं का. अमित काही बोलत नाही, फक्त शांत बसतो आणि त्या आत बसलेल्या मॅडमला हळू आवाजामध्ये म्हणतो, मॅडम तुम्हाला म्हणलं होतं ना ॲडमिशनबद्दल, घेऊन आलो आहे मी. आई हा शब्द ऐकते, पण तिला वाटतं काहीतरी करत असेल माझा मुलगा, काहीतरी एक टेम्पररी असेल. ती विचारते, अमित काय रे, कशाचं ॲडमिशन तू म्हणतोयस? मुलगा म्हणतो, थोडे दिवस तू या ठिकाणी ना आराम कर. मी तुला ना परत अजून घेऊन जाण्यासाठी येईल. त्या बिचाऱ्या म्हातारीला माहिती नव्हतं की तो कुठं घेऊन आलाय, काय करतोय, काही माहिती नव्हतं. ती हसते आणि म्हणते, बाळा माझ्यासाठी तू किती करतोस रे. मॅडम ते कागद पुढे करतात आणि म्हणतात, इथे सही करा. आई कागद घेते. तिला अक्षर नीट दिसत नव्हतं. ती विचारते, अमित काय रे बाळा, हे कशाची सही करायची मला? अमित पटकन उत्तर देतो, काय नाही, एक फॉर्म आहे, ते फॉर्म भरायचं आहे, काय नाही दुसरं. ती तिच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवते. पोटचा मुलगा, भरपूर विश्वास आईचा. परंतु मुलानं काही अशी गोष्टी केल्या ते त्या आईला आयुष्यभर विसरणं कठीण चाललं होतं. कहाणी शेवटपर्यंत नक्की बघा बरं का, त्यावेळेस तुम्हाला समजून येईल सत्य काय आहे. आई डोळे बंद करून त्याच्यावर विश्वास ठेवते आणि सही करते. त्या सहीने तिच्या घरातून कायमची बाहेर काढले होते. ती सही, त्या एका सहीने त्या आईला घरातून बाहेर काढले. म्हणजे ती सही एका अनाथ आश्रमामध्ये सोडून गेली होती. भलं मोठं घर होतं तिचं, सगळं काही घरामध्ये होतं.
परंतु तो तिच्या पोटच्या मुलांनी त्याला वृद्धाश्रमामध्ये सोडलं. तिच्या एका सईने तिला घराच्या बाहेर काढलं. थोड्या वेळाने आम्ही उठतो आणि म्हणतो, आई मी येतो बरं का, तू काळजी करू नकोस. ती सहज म्हणते, लवकर ये बरं का, मला एकटी भीती वाटते, तू लवकर ये. आणि हो, जिथं पण चाललायस ना सावकाश जा. थोडा उशीर झाला तर चालेल, पण सावकाश जा आणि तू परत माझ्याकडे ये बरं का, मला भीती वाटते रे अंधाराची. मुलगा म्हणतो, मी लवकर येतो आई. फक्त मान हलवतो आणि तिथून निघून जातो. 10 मिनिटे झाले, 30 मिनिटे झाले, 1 तास झाला, तो काही परत येतच नव्हता. आई हळूच त्या मॅडमला विचारते, मॅडम माझा मुलगा अमित कुठे गेला हो? मॅडम शांतपणे म्हणतात, ते गेले आता. आई विचारते, गेले म्हणजे? तो परत तर येणार आहे ना? मॅडम म्हणतात, डोळे खाली करून म्हणतात, नाही नाही आजी, तुम्हाला आता ना तुमच्या मुलाने या वृद्धाश्रमामध्ये सोडलेलं आहे. त्या एका शब्दाने ना तिचं आयुष्य, सगळं आयुष्य तुटलं बरं का. ती खुर्चीवर बसते, डोळ्यात पाणी येतं, ओठ थरथरतात. माझ्या अमितने मला इथं का सोडलं? कोणी उत्तर देत नाहीये, फक्त शांतता आणि पावसाचा आवाज. त्या म्हाताऱ्या आईला तिचे अगोदरचे दिवस आठवतात. एक छोटंसं गाव, त्यावेळेस सुमन लग्न झाले होते, हातात बाळ होतं. अमित, तिला पती नाही आहे, ती एकटीच होते. ती सतत म्हणायची, माझा मुलगा मोठा होईल, मला कधीही सोडणार नाही. लहानपणीच्या गोष्टी आठवतात. या हातानं त्याचं संगोपन केलेलं, लहानाचं मोठं केलेलं, घास भरवलेलं, जेवण दिलेलं, आंघोळ घातलेल्या सगळ्या गोष्टी, हाताला धरून चालवलेलं, सगळ्या गोष्टी हातावर आठवतात. ज्या आईनं मुलांना हाताला धरून चालवलं, त्याच मुलाने त्या हाताला धरून वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडलं. किती दुर्दैवाची गोष्ट आहे ना. त्याला सगळ्या गोष्टी आठवतात, परंतु काही फायदा नव्हता. ती सतत म्हणायची, माझा मुलगा मोठा होईल, मला कधीच सोडणार नाही. ती त्याला मिठी मारते, ती लोकांच्या घरात काम करते, भांडी घासते, कपडे धुते, पण मुलाला शिकवते बरं का. या गोष्टी त्या आईला आठवत आहेत अगोदरच्या. एक दिवस अमित म्हणतो, आई मला इंजिनियर व्हायचे, इंजिनियर. आई कपडे धुते, भांडे घासते लोकांच्या घरामध्ये. मुलगा म्हणतो, मला इंजिनियर व्हायचे. परंतु आईने पण जिद्द सोडली नाही बरं का. त्याला शिकवण्यासाठी आईने खूप झटपट केले, खूप मेहनत केली. ती हसते आणि म्हणते, तुझे म्हणशील ना तू नक्की होशील बरं का. पण त्या रात्री ती आई उपाशी झोपली हो. या सगळ्या गोष्टी तिला आठवत होत्या. त्या वृद्धाश्रमामध्ये आई खिडकीतून बाहेर बघते, पाऊस अजूनही पडतोय. ती स्वतःलाच म्हणते, मी काय चूक केली होती. आता कहाणी इथून सुरुवात होते बरं का. तिथे एक माणूस उभा टाकलेला होता त्या वृद्धाश्रमामध्ये. शांतपणे तिला बघतोय. ती पुढे येतो आणि म्हणतो, आई. दुसरा माणूस बरं का त्या वृद्धाश्रमामधला. त्या सुमनला, त्या म्हाताऱ्या आईला म्हणतो, आई तुम्ही बरे आहेत का, ठीक आहेत का तुम्ही? ती डोळे पुसते आणि म्हणते, कोण आहे रे बाळा तू? मी ठीक आहे रे. पण ती ठीक नव्हती बरं का. तो माणूस तिच्याकडे पाहतो, जणू त्याला तिच्यात काहीतरी ओळखीचं दिसत होतं. तो माणूस स्टाफला विचारतो, ही ते कशी आली? उत्तर ऐकून तो परेशान होऊन जातो बरं का. त्याला काहीच कळत नाही.
तो हळूच म्हणतो, असं कोण करतं आपल्या आईसोबत? कोण करतं असं आपल्या आईसोबत? त्या मॅडमनं सगळी गोष्टी सांगितल्या. याच्या मुलाने या म्हाताऱ्या आईला वृद्धाश्रमामध्ये सोडले. मग एके दिवशी रात्री सगळे झोपलेले होते. आई मात्र जागी होते. हातात जुना फोटो होता. अमित लहान असताना ती फोटोला स्पर्श करते आणि म्हणते, बाळा अमित, मी तुला कधीच सोडलं नाही रे, परंतु तू मात्र मला सोडलास बरं का. म्हणते, रडत बसते. काय करणार होते आता? सकाळ होते. आता तोच अनोळखी मुलगा, तो माणूस त्या म्हाताऱ्या आजीकडे येतो आणि म्हणतो, मला ना त्या आईला घरी घेऊन जायचे. सगळे परेशान होतात. मॅडम म्हणतात, तुम्ही कोण? तो शांतपणे उत्तर देतो, मी तिचा कोणी नाही आहे, पण ती माझ्यासाठी सगळं काय आहे. आता प्रश्न काय? तो कोण मुलगा होता? पुढे काय होणार? त्याचा त्या आईशी काय संबंध आहे? अमित परत येणार का? आई त्याला माफ करेल का? आता आपण पाहूया. कहाणी जर आवडत असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये आई बाबा जरूर लिहा बरं का. एक लाईक आणि जरूर करा. पाहूया आपण आता पुढे काय होते. तो मुलगा काय केला? तो अनोळखी मुलगा त्या सुमनसोबत समोर आला, उभा होतो आणि ते घाबरून जाते बरं का. ती म्हणते, तू कोण आहेस? तो हसतो, पण डोळ्यामध्ये पाणी होतं बरं का. तो म्हणतो, ज्याला तू ओळखत नाहीस ना, पण ज्याच्यासाठी तू सगळं केलं होतंस, त्यानेच तुला इथे सोडलंय. सकाळ झाली, पण सुमन अजूनही खिडकीजवळ बसलेली होती. रात्रभर झोप नाही. डोळे सुजलेले होते. मनात फक्त एकच प्रश्न होता, माझ्या मुलांनी मला का सोडलं? तेवढ्यात तो अनोळखी मुलगा, तो माणूस तिच्यासमोर उभा होतो. तो हळू आवाजात म्हणतो, आई चहा घ्याल का? चहा देऊ का तुम्हाला? ती गोंधळते आणि म्हणते, तुम्हाला आई कसं म्हणतोस? तो हलकसं हसतो आणि म्हणतो, कारण ना मला तसं वाटतं की तुम्ही माझी आई आहात. ती काही बोलत नाही, फक्त त्याच्याकडे बघते. दोघे एका बाकावर बसतात. तो चहा पुढे करतो. ती हात थरथरत कप घेते आणि म्हणते, तुझं नाव काय? तो म्हणतो, राहुल. घर कुठे आहे तुझे? तो थोडं थांबतो आणि म्हणतो, घर ना अगोदर होतं, माझं पण आता घर नाही आहे. ते आश्चर्याने म्हणते, म्हणजे? तो अनोळखी माणूस म्हणतो, ज्यांना घर म्हणायचं ना तेच सोडून गेले. दोघं शांत होतात. वारा वाहतो. राहुल म्हणतो, आई एक प्रश्न विचारू का? ते मान हलवते. विचार. तुमचा मुलगा का नाही येतो? त्या प्रश्नाने तिचं हृदय पुन्हा तुटलं बरं का. ती डोळे पुसते आणि म्हणते, तो बिझी असेल कामात म्हणून येत नसेल. काम आहे ना तुला, सतत कामात असतो तो, म्हणून आला नसेल. तो अजूनही त्याचं समर्थन करत होती म्हातारी आहे. मुलाचं इज्जत कमी होऊ नये, मुलाला काही वाईट बोलू नये म्हणून खोटं बोलते हो. राहुल हळू आवाजात म्हणतो, तो बिझी होता का त्याने तुम्हाला सोडलं, घराच्या बाहेर काढलं? ती काही बोलत नाही, फक्त शांत बसून रडते. राहुल त्या सुमनला आठवण करून देतो. आता कहाणी सुरू होते. शेवटपर्यंत नक्की बघा बरं का. हा अनोळखी मुलगा कोण होता आता समजून येईल.
राहुल त्या सुमनला सगळं काही आठवण करून देतो. लहान राहुल रस्त्यावर उभा, त्याला लोक ढकलत आहे. लोक म्हणत आहेत, अरे हट, हा भिकारी आहे, याला इथे उभा टाकू देऊ नका. ह्या अगोदरच्या गोष्टी, राहुलच्या गोष्टी. आता तो उपाशी रडत होता. तेवढ्यात एक स्त्री त्याला थांबवते. तीच होती ही म्हातारी सुमन, ज्याला वृद्धाश्रमामध्ये भेटले. ती सुमन म्हणते, काय झालं रे? तो काही बोलत नाही. ती त्याला घरी घेऊन जाते, त्याला जेवायला देते आणि म्हणते, खाऊन घे बाळा, घाबरू नको, मी तुझी आईसारखीच आहे. त्या दिवशी पहिल्यांदा कोणीतरी त्याला मुलासारखं वागवलं होतं. पण दुसऱ्या दिवशी शेजारी लोक येतात, काय करते सुमन, कोण आहे हा मुलगा? लोक विचारतात. हो, ती म्हणते, अनाथ आहे हो, रस्त्यावर उभा होता, मी त्याला घराकडे घेऊन आले. ही कहाणी अगोदरची बरं का, ही राहुलची कहाणी आहे. आता जो त्या वृद्धाश्रमामध्ये अनोळखी माणूस जो होता, तो हा राहुल. थोडे दिवस ठेवते, लोक खूप त्रास देतात, कुठून आणले तो वगैरे वगैरे अलग अलग प्रश्न विचारतात. दबाव वाढतो आणि ती राहुलला ना परत बाहेर नेऊन सोडते. राहुल म्हणतो, आई, मी पण तुझ्यासोबत राहू का? ती डोळे पुसते आणि म्हणते, नाही रे बाळा, मी नाही ठेवू शकत रे. लोक मला नाव ठेवत आहेत. बाळा, जा तू आता, ज्या रस्त्यानं आलायस ना त्या रस्त्यानं तू परत जा. तो शांतपणे निघून जातो. पण जाताना एकदाच म्हणतो, ठीक आहे. तो जाताना म्हणतो, ठीक आहे, पण तू आई जे म्हणू तू मला दिलेस ना, ते पुरेसे आहे. वृद्धाश्रमामध्ये राहुल सुमनलाच बघतोय, डोळ्यात पाणी, आणि म्हणतो, आई, तुम्हाला आठवलं का? ही कहाणी तो राहुल सांगत आहे सुमनला. ती गोंधळते, काय? तो हळू आवाजात म्हणतो, एक लहान मुलगा ज्याला तुम्ही एक दिवसासाठी आईचं प्रेम दिलं होतं, तोच मी आहे. आईचा चेहरा बदलतो, ती थरथरते. तूच आहेस का? राहुल मान हलवतो. दोघांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ती रडत म्हणतात, मला माफ कर बाळा, मी तुला रस्त्यावर सोडलं होतं रे त्यावेळेस, कारण मला लोक त्रास देत होते. राहुल पटकन म्हणतो, नाही आई, तुम्ही मला काही दिलं नव्हतं, परंतु आई जे म्हणण्याचं मला प्रेम दिलं होतं ना, तेवढंच माझ्यासाठी पुरं होतं. तो तिचा हात धरतो. तुम्ही मला एक दिवसासाठी का हो ना आईचं प्रेम दिलं. राहुल मॅडमकडे धावत जातो. मी आईला ना घरी घेऊन जाणार आहे म्हणतो. मॅडम म्हणते, तुम्ही कोण? तुमचं नातं काय आहे? तो उत्तर देतो. म्हणतो, नातं तर काही नाही हो, पण या आईचं ना माझ्यावरती कर्ज आहे, ऋण आहे माझ्यावरती, आणि तेच मला परतफेड करायचे. आता या आईला ना मी घरी घेऊन जाणार आहे. आता आई पण घाबरते. मी तुझ्यासोबत कशी येऊ रे बाळा? माझा मुलगा अमित आहे, तो येईल मला घेऊन जाण्यासाठी. राहुल हसतो आणि म्हणतो, जसं तू मला एक दिवसासाठी मुलगा म्हणून घेतलं होतंस ना, तसंच मी आता तुला आयुष्यभरासाठी आई म्हणून घेऊन जाणार आहे. सगळेजण थक्क होतात. पोटच्या मुलाने तिला वृद्धाश्रमामध्ये सोडलं आणि एका अनाथ मुलाने त्या आईला घेऊन जाण्याचं बोलतोय. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आई झोपत नाही, मनात गिल्ट येते. मी त्याला सोडलं आणि आज तोच मला वाचवायला आलाय. तिचं मन तुटलं. तेवढ्यामध्ये फोन वाजतो बरं का. मॅडम उचलतात, म्हणतात, हो अमित, आई ऐकत आहे. फोनवर अमितला बोलते, मॅडम
आई ठीक आहे ना? मॅडम म्हणते हो ठीक आहे. अमित म्हणतो लक्ष देऊन ऐका मॅडम, तुम्हाला मी जेवढे पैसे पाहिजे तेवढे पैसे पाठवतो, पण आईला घराकडे पाठवू नका. हे शब्द ऐकून आईच्या हातातून फोटो खाली पडतो. आई बसते डोळे पाण्याने भरलेले. माझ्या मुलाला मी नको आहे. पोटचा मुलगा म्हणतोय जेवढे पैसे लागेल तेवढे मी देतो, परंतु आईला वृद्धाश्रमामधून घराकडे पाठवू नका. वृद्धाश्रमामध्येच तुम्ही तिचा सांभाळ करा, कारण मला तिचा सांभाळ करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. आई जोरात रडते, पण आतून पूर्णपणे तुटलेली होती, ती संपलेली होती. राहुल तिच्यासमोर उभा होता आणि म्हणतो आई चला आता. ती त्याच्याकडे बघते आणि विचार करते, एकीकडे रक्ताचं नातं ज्याने तिला सोडलं आणि दुसरीकडे एक अनोळखी जो तिला आयुष्य द्यायला तयार आहे. ती आता कोणाला निवडणार? आणि तेवढ्यात दरवाजा उघडतो. अमित समोर उभा असतो. आता पुढे काय होणार? अमित अचानक का आला? तो आईला परत घेऊन जाणार का? राहुल आणि अमितमध्ये काय होणार? आणि सगळ्यात मोठं, आई कोणाला निवडेल? आता आपण पाहूया. दरवाजा जोरात उघडतो आणि अमित समोर उभा असतो. आईच्या डोळ्यात चमक. आईला चांगलं वाटतं, माझा मुलगा परत आला. ती जोरात म्हणते अमित तू आलास का बाळा मला घरी घेऊन? ती जोरात म्हणते अमित बाळा तू आलास का मला घरी घेऊन जाण्यासाठी? तो थांबतो आणि हळू आवाजात म्हणतो आई मी तुला न्यायला आलेलो नाही आहे, तुला थांबवायला आलो आहे. वृद्धाश्रमामध्येच थांबवायला आलो आहे. वृद्धाश्रमामध्ये एकदम शांतता पसरते. राहुल आणि अमित समोरासमोर आईमध्ये उभे आहे थरथरत. अमित काय म्हणतोस तू? तो तिच्याकडे बघत नाही आहे, फक्त राहुलकडे बघतो आणि म्हणतो तू कोण आहेस? शांत राहुल, पण डोळ्यामध्ये आग होती बरं का. मी कोण आहे? तो प्रश्न ना तो आधी स्वतःला विचार. आता मात्र अमित चिडतो. हे माझं पर्सनल मॅटर आहे, तू मध्ये पडू नकोस. राहुल पुढे येतो, म्हणतो आईला टाकणं पर्सनल राहत नाही, ते पाप असतं पाप. आई दोघाकडे बघते आणि म्हणते बाळांनो तुम्ही भांडू नका रे प्लीज. ते अमितचा हात धरते आणि म्हणते अमित तुम्हाला आता घरी घेऊन चल, मी काही त्रास होऊ देणार नाही आहे. अमित आईचा हात झटकतो आणि म्हणतो आई प्लीज तू ड्रामा करू नकोस. तो शांतपणे बोलतो तुझ्यामुळे माझं आयुष्य डिस्टर्ब होते आई, तुझ्यामुळे माझं आयुष्य डिस्टर्ब होते. हो तुझ्यामुळे. तुझी तब्येत, औषध, हॉस्पिटल, माझ्याकडे टाईम नाही आहे हे सगळं करत बसायला, तुला सांभाळायला. आईचा आवाज थरथरतो. मी तुला कधी ओझं वाटलं का रे बाळा? तो सरळ म्हणतो हो तुझं ओझं वाटतंय मला. राहुलचा संयम आता तुटतो. तो अमितच्या कॉलरला पकडतो. तुला लाज वाटत नाही? आई ओझं होते म्हणायला. अमित त्याला ढकलतो. हात लावू नकोस मला, तू कोण आहेस तिचा? राहुल शांत होतो आणि हळू आवाजात म्हणतो मी कोण आहे? मी तो आहे ज्याला तुझ्या आईने एक दिवसासाठी का होईना आई दिली होती, आईचं प्रेम दिलं होतं. अमित थोडा गोंधळतो. काय? राहुल सगळं काही सांगतो. रस्त्यावरचा मुलगा, सुमन, एक दिवसाचं प्रेम आणि मग काय सोडून जाणं. आई रडते मला माफ कर राहुल. राहुल म्हणतो आई तू मला सोडलंस पण तुझं प्रेम नाही आहे. अमित हसतो. पण ते असू दे,
चांगली स्टोरी बनवलं आहे तू, पण रियालिटी वेगळी होती. सगळे त्याच्याकडे बघतात. तो म्हणतो, तुम्हाला वाटतं की मी वाईट मुलगा आहे. राहुल म्हणतो, तू आहेस, वाईट मुलगा आहेस तू. आम्ही जोरात म्हणतो, नाही नाही, माझ्याकडे पर्यायच नव्हता. आम्ही तो ओरडतो, तुला माहीत आहे का मी किती कर्जामध्ये आहे, मी किती प्रॉब्लेममध्ये आहे. घर विकलं, बिझनेस फेल झाला, बायको निघून गेली. आई म्हणते, एवढं सगळं झालं आणि तू मला सांगितलं नाहीस. तो हसतो, तुला सांगून काय फायदा, तू मदत करणार होतीस का. आई हळू आवाजामध्ये म्हणते, मी तुझ्यासाठी काहीही केलं असतं रे. अमित म्हणतो, म्हणूनच तर तुला दूर ठेवलं ना. राहुल म्हणतो, म्हणजे. अमित खोल श्वास घेतो, मी तिला टाकलं नाही, मी तिला वाचवलं. आई म्हणते, काय. अमित, माझ्या मागे लोक लागले होते कर्जासाठी. जर त्यांना कळलं असतं की माझी आई माझ्यासोबत आहे तर ते तिला पण कामाला ठेवले असते, वाईट वाईट बोलले असते. मी तिला वाचवलं. आई म्हणते, काय. राहुल शांत होतो आणि म्हणतो, अमित, डोळ्यात पाणी आणून म्हणतो, म्हणून मी त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवलं होतं. आणि हो, मी पैसे देतोय इथे तिची काळजी घ्यायला. मॅडम मान हलवतात. आई रडते, म्हणजे तू मला सोडलं नाही आहेस. अमित म्हणतो, आई, मी तुला गमावू शकत नाही ग आई, पण माझ्याजवळ ठेवलं असतं तर तुला धोका होता. राहुल शांत उभा होतो. त्याला समजतं ही कथा इतकी सोपी नाही आहे. तो आईकडे बघतो, ते दोघांमध्ये अडकलेली आता. आई थरथर त्या आवाजामध्ये म्हणते, मी काय करू आता. एकीकडे मुलगा ज्याने मला वाचवण्यासाठी दूर ठेवलं आणि दुसरीकडे राहुल ज्याने तिला निस्वार्थ प्रेम दिलं. आई दोघाकडे बघते, डोळ्यामध्ये प्रेम होतं, पाणी होतं आणि म्हणते, आज मी निर्णय घेणार आहे. राहुल आणि आम्ही दोघेही थांबलेले. ती एक पाऊल पुढे टाकते आणि मी त्याच्यासोबत जाणार. पण कोणासोबत. आई कोणाची निवड करणार. अमित खरंच बरोबर होता का. राहुलचं पुढे काय होणार. शेवटी आई कोणासोबत जाईल. आता आपण पाहूया. आईने एक पाऊल पुढे टाकलं. राहुल श्वास रोखून उभा होता. आम्हीच्या डोळ्यात भीती आणि ती म्हणाली, मी त्याच्यासोबत जाणार. दोघी एकाच वेळी पुढे सरकले, पण ती थांबली. आई हळू आवाजामध्ये म्हणते, मी कोणासोबतही जाणार नाही आहे. आता मात्र क्षणभर सगळे थांबले. राहुल म्हणतो, आई. अमित म्हणतो, काय म्हणतेस. ती शांत थांबते, पण डोळ्यामध्ये पाणी होतं. ती दोघाकडे बघते. आजपर्यंत मी फक्त आई होते. तुमच्यासाठी जगले, तुमच्यासाठी रडले, तुमच्यासाठी सगळं सहन केलं. पण आज मी तुमच्यासाठी जगायचं ठरवलं आहे. मी माझ्यासाठी जगायचं ठरवलं आहे. आम्ही जवळ येतो आणि म्हणतो, आई, मी जे केले ना ते तुझ्यासाठीच केले. ती हळू आवाजामध्ये म्हणते, माहीत आहे मला. तो रडत म्हणतो, मग मला सोडून का चालली आहेस आई. ती त्याचा चेहरा हातात घेते. तू मला सोडलं नाहीस, पण मला विसरलंही नाहीस. आईला वाचवण्यासाठी तिला एकटं करणं हेही चुकीचंच असतं. अमितच्या डोळ्यामध्ये गिल्ट होते. राहुल पुढे येतो आणि म्हणतो, आई, मी आहे ना तुझ्यासोबत, तू माझ्यासोबत चल. ती त्याच्याकडे बघते. डोळ्यामध्ये माया होते. तू मला आई म्हणतोस,
पण आज मी तुला काही सांगणार आहे. ती हळू आवाजात म्हणते, त्या दिवशी मी तुला बाहेर काढलं कारण मला भीती होती, लोक काय म्हणतील, मी कशी सांभाळेन, माझ्या मुलावर परिणाम होईल. ती रडते, मी त्या दिवशी आई नव्हते रे, मी फक्त घाबरलेली बाई होते. राहुल डोळे पुसतो आणि म्हणतो, आई तू मला एक दिवस दिलास, आज मी तुला आयुष्यभर, माझं पूर्ण आयुष्य द्यायला तयार आहे, तुला मी सांभाळायला तयार आहे. ती हसते आणि म्हणते, बाहेर पाऊस सुरू होतो. ती खिडकीतून बघते आणि म्हणते, पाऊस कधी विचारत नाही आहे कोणाचं आहे ते, कोणाचं नाही आहे, तो फक्त पडतो जसं प्रेम असतं. ती दोघाकडे बघते, वळते, तुम्ही दोघेही मला प्रेम करता, तुम्ही दोघेही मला प्रेम करता, पण कोणाचीही मला एकटं सोडलं नाही, कोणीही मला एकटं सोडलं नाही. दोघेही हळू आवाजात म्हणतात, मी इथेच राहणार आहे. सुमन म्हणते, मी आता इथेच राहणार. राहुल म्हणतो, काय इथेच राहणार आई तू? अमित म्हणतो, नाही आई. ती थांबवते, इथे मला एकटेपणाची सवय झाली आहे. आता मला स्वतःलाच ओळखायचं आहे. ती अमितकडे बघते आणि म्हणते, तू मला सुरक्षित ठेवण्यासाठी सोडलंस, पण मला विचारायला विसरलास. ती राहुलकडे बघते आणि म्हणते, तू मला प्रेम देतोस, पण माझा भूतकाळ विचारायचा सांगतोस, विसरायला सांगतोस. ती दोघांचे हात एकत्र करते, तुम्ही दोघं एकमेकासोबत राहा. एकाने मला जन्म दिला, दुसऱ्याने मला पुन्हा जिवंत केलं. अमित रडतो, आई मला माफ कर. ती त्याच्या डोक्यावर हात ठेवते. आई कधी रागावत नाही हो, फक्त वाट बघते. राहुल काही बोलला नाही, फक्त तिच्या पायाला हात लावतो आणि रडतो. तो म्हणतो, आई तू मला लहानपणी पण एकटं सोडलीस आणि आता पण तू मला एकटं सोडत आहेस. आई त्याला उचलते, आता मला शोधायला येऊ नकोस. काही दिवसांनी वृद्धाश्रम. आई बागेमध्ये बसलेली, इतर आजीसोबत हसत होते. पहिल्यांदाच ती स्वतःसाठी जगते. दरवाजाजवळ अमित आणि राहुल दोघे उभे होते, मात्र दोघेही शांत होते. आत येत नाहीत, फक्त दुरून बघतात. कारण त्यांना समजलं होतं, आईचं प्रेम मिळवायचं असेल तर आधी त्याला समजून घ्यावं लागतं. म्हणून सांगतो मित्रांनो, आई वडील कधीच ओझं नसतात. आपण त्यांना ओझं समजायला लागतो. त्यांना सोडण्याआधी एकदा त्यांच्यासोबत बसून बघा, कारण एक दिवस असा येतो जेव्हा त्यांच्यासोबत बसायला ते नसतात. जर ही स्टोरी तुम्हाला मनाला लागली असेल ना, तर आजच तुमच्या आईवडिलांना एक फोन करा आणि कमेंट बॉक्समध्ये मन मोकळं करून तुम्हाला जे बोलायचं ना ते बोला. व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक जरूर करा. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.